माझं नाव सौमंगला लक्ष्मण गोरे, राहणार शनिशिंगणापूर, जिल्हा अहमदनगर. मला असं विचारायचं होतं की गणेश पूजन केल्याने पूजा करणाऱ्याला आध्यात्मिक लाभ होतो, परंतु गणेश मूर्ती तयार करणाऱ्याला काही आध्यात्मिक लाभ होतो का? श्री गणेश चतुर्थीच्या संबंधित प्रत्येक कार्याकडे पूजकानं भक्तानं एक सेवा म्हणून बघायला हवं. तसं बघितलं तर त्याला त्यापासून आध्यात्मिक लाभ जरूर होतो. श्री गणेश मूर्ती पूजनाशी संबंधित प्रत्येक घटकाला नेमका किती लाभ होतो हे समजून घेण्यासाठी आता आपण पाहूया एक तक्ता. श्री गणेश मूर्तीच्या निर्मितीपासून विसर्जनापर्यंत विविध सेवातून मिळणाऱ्या आध्यात्मिक लाभाचे तुलनात्मक प्रमाण. माती आणणे व मळणे, फलप्राप्ती 10%. मूर्तीला आकार देणे, फलप्राप्ती 25%. मूर्तीला रंग देणे, फलप्राप्ती 5%. मूर्तीचे डोळे उघडे आहेत असे करणे, फलप्राप्ती 15%. मूर्ती घरी आणणे व विसर्जन स्थळी पोहोचविणे, फलप्राप्ती 11%. पूजा भजन व आरती करणे, फलप्राप्ती 8%. स्वयंपाक करणे व नैवेद्य दाखविणे, फलप्राप्ती 21%. धूप व दीप प्रज्वलित करणे आणि दीप अखंड तेवत ठेवणे, फलप्राप्ती 5%. या तक्त्यावरून काही गोष्टी आपल्याला सहज लक्षात आल्या असतील. पहिली गोष्ट म्हणजे मूर्तिकारांना होणारा लाभ हा सर्वात अधिक आहे. मूर्तिकारांनी इकडे लक्ष द्यायला हवं. मूर्ती बनवताना ती शास्त्रोक्त बनवायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ती आणणे आणि मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणे. या सेवा महत्त्वाच्या आहेत. या सेवा कुटुंबातील कर्त्या पुरुषानं कराव्यात. काही ठिकाणी पैसे देऊन दुसऱ्याकडून या सेवा करून घेतल्या जातात. तसं करणं चुकीचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्री गणेश मूर्तीचं पूजन करण्याच्या तुलनेमध्ये स्वयंपाक करणे, नैवेद्य करणे यापासून होणारा आध्यात्मिक लाभ हा अधिक आहे. असं का? तर स्वयंपाक करणे, नैवेद्य करणे यामध्ये शरीराचा, मनाचा, बुद्धीचा असा त्याग होत असतो. श्री गणेश मूर्तीचं पूजन करण्याच्या तुलनेमध्ये हा त्याग कितीतरी अधिक असतो आणि म्हणून या गोष्टीपासून होणारा आध्यात्मिक लाभसुद्धा अधिक आहे.